यूट्यूब चॅनल एच एक्झाम गुरु. मित्रांनो, मी तुम्हाला मागेच अपडेट दिलेली होती की आरोग्य विभागामधील सर्व जे 60 संवर्ग आहे त्यामध्ये ग्रुप डी असो ग्रुप सी असो, सर्व मित्रांनो 60 संवर्गातील पदांसाठी प्रतीक्षा यादीमधून निवड यादी लवकरच घोषित करण्यात येणार आहे. याबाबत मित्रांनो महत्त्वाची अपडेट आता आपल्या हाती आलेली आहे. यामध्ये नेमकी आता समोर काय प्रक्रिया असणार मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये मागे सर्व प्रवर्गासाठी निवड याद्या लागलेल्या आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांची डी झालेली आहे आणि त्यामध्ये जे पात्र होते त्यांना इथे जॉईनिंगसुद्धा मिळालेली आहे. आता त्यामध्ये जे अपात्र झाले किंवा जे डी व्हीमध्ये रिजेक्ट झाले त्यांच्या तर काही समस्या नाही. परंतु मित्रांनो, जे विद्यार्थी येथे डी व्ही करिता आलेले नव्हते त्यांना पुन्हा एकदा मित्रांनो सेकंड लेटर पाठवण्यात येणार आहे. म्हणजे जे अब्सेंट होते आणि त्यानंतर सुद्धा त्यांचा समजा अभिप्राय येणार नाही, तर त्यानंतर पुन्हा त्यांना थर्ड लेटर पाठवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा ते आलेले नाही डीवीला, तर त्यानंतर त्यांना फायनल त्यांची निवड रद्द करण्यात आल्याचे लेटर पाठवण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडून अभिप्रायसुद्धा घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमची मित्रांनो जे अंतिम प्रतीक्षा यादीतून निवड यादी आहे ती लागणार आहे. याविषयीची सर्व अपडेट या अधिकृत परिपत्रकामध्ये मित्रांनो आरोग्य विभागामार्फत देण्यात आलेली आहे. हे बघा, 2/4/2024चं हे परिपत्रक आहे. सर्व आरोग्य सेवा मंडळांना हे मित्रांनो पाठवण्यात आलेलं आहे. यामध्ये काय दिलेलं आहे बघा, गट क आणि गट ड संवर्गातील उमेदवारांचे प्रतीक्षा सूचीबाबत. तर बघा काय दिलेलं आहे ते आपण इथे बघूया. आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क आणि गट ड पदभरतीच्या 60 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा या पर्टिक्युलर डेटला मित्रांनो झालेली आहे आणि त्यासाठी सर्व निवड याद्या तयार होऊन याची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे अशी येथे माहिती झालेली आहे. त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देणे, उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करणे व त्यानंतर कारवाई करण्याकरता खालीलप्रमाणे कार्यपद्धती मित्रांनो एक प्रकारे निश्चित करण्यात आलेली आहे. तर आता आपण ती कार्यपद्धती मित्रांनो बघणार आहोत. यामध्ये काय दिलेलं आहे बघा, परीक्षेतून गुणपद्धतीनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास मित्रांनो त्यांना दुसरी संधी देण्यात आलेली आहे. जे रिजेक्ट झाले त्यांचा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, त्यांच्या ठिकाणी तर मित्रांनो जेव्हा निवड यादी लागेल तेव्हा त्यांना रिक्त जागा भरल्या जातील. परंतु आता मित्रांनो जे अब्सेंट होते त्यांना इथे दुसरी संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या संधीतही समजा ते गैरहजर आहे तर त्यांना शेवटची तिसरी संधी मित्रांनो देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर डी करिता समजा ते तीनही संधीत उपलब्ध नाही झाल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याची लेखी आदेश संबंधित उमेदवारांना मित्रांनो डाकपत्राने पाठवण्यात येणार आहे. समुपदेशनाकरता तीनही संधीत बोलावलेल्या उमेदवाराचे निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवाराचे अभिलेख मित्रांनो तयार करण्यात यावे अशी सुद्धा माहिती येथे देण्यात आलेली आहे. उमेदवारांची प्रतीक्षा सूची, त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता, अन्य कारणास्तव जे मित्रांनो रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्या तक्रारी इत्यादी सर्व मित्रांनो जे आता नवीन सेल मित्रांनो तयार झालेले आहेत त्यांच्या मार्फत मित्रांनो ग्राह्य धरून त्यांवर समजा काही उपाययोजना झाल्या तर त्या सर्व येथे मित्रांनो सॉल्व करून त्यानंतर मित्रांनो इतर निर्णय घेण्यात येणार आहे. तीनही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, त्याचप्रमाणे अन्य विभागात नोकरीस असलेले आणि यावेळी इथे नियुक्तीस नकार दिलेले, त्याचप्रमाणे इतर कारणामुळे नियुक्त्या देण्यास पात्र नसलेले जे उमेदवार आहेत ते रुजू होऊ शकले नाही, या सर्वांच्या जागेवर मित्रांनो टी सी एसची जे जनरल मेरिट लिस्ट आहे त्या जनरल मेरिटनुसार पर्टिक्युलर कास्टनुसार त्या कास्टच्या विद्यार्थ्याला इथे संधी देण्यात येईल. फॉर एक्झाम्पल येथे आता एस सी प्रवर्गातील एखादा विद्यार्थी येथे अब्सेंट आहे तर किंवा तो मित्रांनो डी व्हीमध्ये रिजेक्ट झालेला आहे तर त्या ठिकाणी एस सीमधीलच त्याच्यानंतर असलेल्या मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्याला इथे संधी देण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो सर्व येथे प्रतीक्षा याद्या तयार होतील. अरे बघा, प्रतीक्षा सूची तयार करताना काही अडचणी शंका उपस्थित झाल्यास अशी प्रकरणे संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे सादर करावे. प्रतीक्षा सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर म्हणजे जे आरोग्य विभागाचं अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर मित्रांनो सर्व प्रतीक्षा सूच्या मित्रांनो पब्लिश करण्यात येईल आणि त्या प्रतीक्षा याद्या या 1 वर्षाकरता कालावधीसाठी वैध राहील हे मित्रांनो लक्षात असू द्या. तीनही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच मित्रांनो नियुक्ती स्वीकारलेले, त्याचप्रमाणे नियुक्ती
घेण्यास नकार दिलेले आणि इतर कारणामुळे मित्रांनो नियुक्ती न घेतलेले उमेदवार यांच्या जागेवर मित्रांनो त्याच संवर्गातील पर्टिक्युलर कास्ट किंवा कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना इथे मेरिटनुसार संधी देण्यात येणार आहे. हे बघा, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातील उमेदवाराचे प्रसिद्धीपत्रकातील प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी. तर बघा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आता इथे निवड होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ही मित्रांनो प्रक्रिया लवकरच पार पाडल्या जाईल. दुसरं लेटर, तिसरं लेटर म्हणजे पहिली संधी, दुसरी संधी, तिसरी संधी, याही संधीमध्ये जे विद्यार्थी अब्सेंट होते ते विद्यार्थी हजर झाले नाही तर त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे मित्रांनो जे विद्यार्थी डी व्हीमध्ये शैक्षणिक अपात्रतेच्या अभावी रिजेक्ट झाले त्यांच्या सुद्धा जागेवर मित्रांनो इथे जे पात्र विद्यार्थी आहे शैक्षणिक अर्हतेनुसार आणि मेरिट यादीनुसार त्यांना इथे संधी देण्यात येणार आहे. अजून बहुतेक मित्रांनो 1 महिना तरी तुमच्या या याद्या मित्रांनो प्रसिद्ध होण्यास कालावधी लागू शकतो. तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी इथे निराश होऊ नये. तुमची लवकरच निवड यादी लागणार आहे. आपण आधीच अपडेट तुम्हाला दिली होती आणि यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबाबत अजून काही अपडेट आमच्या हाती आली तर निश्चितच सर्वप्रथम आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल @MH एक्झाम गुरु यावर आम्ही तुमच्यासाठी शेअर करू. याआधीसुद्धा आम्ही तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट दिलेली आहे आणि त्यानुसारच हे बघा परिपत्रकसुद्धा आलेले आहे आणि याविषयी जी काही अपडेट आम्हाला आधी मिळाली तर ती मी लवकरच तुमच्यासाठी आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर आम्ही शेअर करू. टेलिग्रामवर मित्रांनो सर्च बारमध्ये MH एक्झाम करू तुम्ही सर्च केलं तर आमचे चॅनल तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही जॉईन करून घ्या. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही तुमच्यासाठी लिंक शेअर केलेली आहे. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब चॅनल टू गेट मोर. थँक्यू सो मच.